देशामध्ये देशातल्या पददलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, लहान उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्यात मोठा घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील. आणि हे उठवत असताना आमची भूमिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय असेल हे आज आम्ही शपथनाम्याच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय. या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी तुळजापूरला सभा काल होती, तरी आज एवढ्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर पवार साहेब या ठिकाणी तुळजापूरून आले. पुन्हा ते राहुरीला त्यांच्या पुढच्या दौऱ्याला जाणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. खासदार वंदनाताई चव्हाणांनी बरेच कष्ट शपथनामा करताना घेतलेले आहेत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा वंदना, आमच्या रोहिणीताई खडसे, आमचे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे बसवराज पाटील साहेब, डॉक्टर सेलचे, विजयंती सेलचे, महिलांचे सगळे उपस्थित असणारे आमचे प्रतिनिधी, आमचे गोगळे साहेब पण इथे आलेले आहेत. सर्वांनी बरेच कष्ट करून आमच्या अल्पसंख्याक सर्वांनीच बरेच कष्ट करून हा जाहीरनामा बऱ्याच विचारांती शपथनामा विचारांती सादर केलेला आहे. मी या बाबतीत त्यांचे मनोगत आणि पुढील कारवाई भूमिका मांडण्याची सूचना आणि थोडक्यात या शपथनाम्याच्या बाबतीत सुतोवाच करण्याची सूचना मी वंदनाताई चव्हाण यांना करतो. एकादशीच्या पाठाने त्याच्या वतीने आणि महिलांची जागा दिली आणि 10,000 दिवस तिथे वर्षाचं मतदान सुद्धा झालं. सजवून झालं असा प्रश्न करायची तेजस्वीसाठी जायची असा कार्यक्रम तुम्ही घेता. तुम्ही हे कसं करणार, कसं अंमलबजावणी? तर आमची त्याची भूमिका अशी की ही मी विविध प्रश्नांच्या संबंधी आम्ही मांडणी केली. त्याबद्दलचा त्यामुळे आम्हाला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष आणि अन्य पक्ष ज्याच्याशी आम्ही आघाडीच्या रूपाने काम करतो त्या पक्षाला सुद्धा त्याच्या मुद्द्यांच्या संबंधी त्यांनी गांभीर्याने घ्यावं, त्याचा अंमलबजावणीसाठी सरकारने करावं असा आमचा आग्रह आमच्या विविध पक्षांची सुद्धा असेल. आणि त्यामुळं त्यातून एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी त्या दृष्टीने हा व्यापक अशा प्रकारचा वचननामा केलेला आहे. धन्यवाद साहेब. पहिल्या प्रथम मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं. कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं. त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत. या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे. मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची, तर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहेत. आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ऍडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, ऍडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुनील गोगळेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो,
विकास लवांडेजी, नीरज महांकाळ, ऍडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत. एवढंच नव्हे पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे. एवढंच नव्हे पण लोकांमधनं सुद्धा काही जे प्रॉमिनंट सिटीजन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन आम्ही ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले. आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की 10 खासदार असले 100% आपण विजय धरूया, 10 खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो. पण जे काय ह्या दस्तावेजात तुम्ही मांडलेलं आहे, मला खात्री आहे की 5 वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील, पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही. त्यामुळे सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मांडणी होईल आणि सरकारला सुद्धा आग्रही भूमिका मांडली जाईल. अनेक गोष्टी आहेत ह्यामध्ये लिहिलेल्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी राईट टू डिस्कनेक्ट सारखा एखादा प्रायव्हेट मेंबर्स बिल जे सुप्रियाताई सुळेंनी मांडलेलं होतं, जे अतिशय नाविन्यपूर्ण होतं, त्याचा सुद्धा अंतर्भाव आम्ही ह्यामध्ये केलेला आहे. असे विविध विषय जे आहेत ते ह्या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला डिटेल्स मध्ये सांगतील. मला फक्त सुरुवात करायच्या आधी कुठल्या कुठल्या घटकांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये तरतुदी केल्या. मॅनिफेस्टो असला की अनेक सूचना येतात आमच्याच कमिटीकडनं, साहेब इतक्या सूचना आलेल्या होत्या की सगळ्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकला नाही. पण शेवटी मॅनिफेस्टो शॉर्ट अँड स्वीट पण असला पाहिजे, त्या दृष्टीने ह्याचं केलेलं आहे. अजूनही आम्ही ओपन आहोत की ह्या पुढच्या काळात देखील काही इनपुट्स आम्हाला आले तर निश्चितपणे आमचे खासदार आग्रही राहतील की भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे. घटक जे समाविष्ट ह्याच्यामध्ये केले ज्याचा उहापोह ह्या ठिकाणी जयंत पाटील साहेब करतील, त्याच्यामध्ये युवकांसाठी काही तरतुदी आहेत. महिला आणि मुली मुद्दाम लिहिलंय कारण युनायटेड नेशन्सच्या लेवलला नुसतं विमेन म्हणत आहेत, विमेन अँड गर्ल्स असं संबोधित केलं जातं. शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, सामाजिक न्यायाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्पसंख्याक, LGBTQ कम्युनिटी, मायनॉरिटीज आणि पेन्शनर्स, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे आताच्या काळात, त्याच्या संदर्भात काय दिशेने ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्या संदर्भात पण आम्ही डिटेल नोट केलेली आहे. उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली, GST जो गाजतोय विषय, नागरी विकास, शहरं आपली फार मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ह्या शहरीकरणाला खऱ्या अर्थाने आपल्याला संबोधित करायचं असेल तर आपल्याला ठोस पावलं ह्या पुढच्या काळात उचलावी लागतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा आम्ही काही योजना या ठिकाणी मांडल्यात ज्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा विषय वारंवार राज्यसभेत असतील, लोकसभेत असतील, आम्ही NCPचे खासदार त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत. पर्यावरण हे अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. मध्यंतरीच एक सर्वे झाला त्याच्यामध्ये युवकांनी असं म्हटलंय की जो पक्ष पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोलेल त्यांना आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे उभं राहू. या पद्धतीचा एक रिसर्च होता आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा आपण फार मोठं महत्व दिले, जास्त महत्व दिलंय आणि त्याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. पर्यटन, कला आणि संस्कृती, पर्यटन हा इन्कम जनरेटिंग एक नवीन सोर्स असू शकतो, या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लोकशाहीच्या मूल्यांचं जतन ह्या पद्धतीचे शीर्षक ह्या जाहीरनाम्यात आहेत. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी याच्यावर वापर करावा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्यामध्ये गेल्या 10 वर्षात मतदारांची जी फसवणूक झालेली आहे, प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे, 45 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे, कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून स्वतःची
प्रचंड देणग्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत. नोटबंदी, खासगीकरण हे काँग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळी उभं राहिलं. त्या सर्वच गोष्टींचं खासगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे. महिला या देशात सुरक्षित नाही. पर्यावरणाचा हानी करणारा विकास कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झाला आहे, या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या 500 रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाटली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल, जसं पूर्वी युपीएच्या राजवटीत होत होतं. त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींच्या वापराचा सगळ्यात मोठा गॅसचा वापर त्याला त्या गॅसच्या किमती निश्चित करू. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू, जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत, त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू. त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील, आता केंद्र सरकारमध्ये जवळपास 30-1 लाख शासकीय नोकऱ्या आहेत, त्या रिक्त जागा, शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा, किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू. परत महिलांचं आरक्षण शासकीय नोकरीत 50% ठेवण्याचा आग्रह करू आम्ही. त्याचबरोबर या देशात जीएसटी जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय, त्याला ह्युमन फेस देण्याचा आवश्यकता आहे. आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी एका काही सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाच्या असतात आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा जीएसटीचं कायदा करतानाच गमावण्यात आला. त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये, पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही. पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या वेळी जशी एक पॉवर कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची, तसं एक काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल. केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पास आउट झाला मुलगा की त्याला 1 वर्षासाठी स्टायपंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. 8,500 रुपये त्याला स्टायपंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल. जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू. देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. एवढं मोठं स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं. आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशात माफ केलं जाईल. त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर समाज, शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल. त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात. त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर
या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात. आम्ही ज्यावेळी पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर, विक्री, आयात निर्यात धोरण, कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफेरन्स राहणार नाही. तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावर आलेलं संकट, त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल. आणि यात आम्ही नवीन या शेतीच्या पद्धती, तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, हायड्रोफोनिक्स आणि ॲक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती, त्याला जास्त बळकटी देण्याचं काम करू. या देशात असे बरेच आहेत शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू. आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं. त्याला आम्ही पायबंद घालू. कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेबर सरकारी नोकरी द्यायचं बंद करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू. आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे 50% त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही, तर ती अट जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे. त्याचा निर्णय घेत असताना 50%ची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा साहनीच्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू. वनाधिकारांची, देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू. महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं, त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून, मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी SC, ST, OBC साठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू. गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू, कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशी पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू. मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती, पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की 2028-29 पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4% वाढवण्याचं काम करू. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट PHC मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू, असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील 6% आम्ही वाढवू. अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्यात, मी ते सगळ्या तुमच्याकडे सादर करणार आहे. त्यात आम्ही निश्चितपणानं आपल्याला अधिक खुलासा त्यात होईल. GSTच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू, स्वतंत्र GST काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0 GST आम्ही आकारू. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर GST 0 असेल आमच्या राज्यात. आणि त्याचबरोबर आपण खासगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात त्या वेगानं खासगीकरणाचं सगळ्याच
सेवा या खाजगीकरणाचं काम चाललंय, त्यात आम्ही काही मर्यादा करू. पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठण्याचा प्रयत्न करू. अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू. अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल. सायबर सिक्युरिटी बद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत. परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची, अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल, वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय, इलेक्शन महाराष्ट्रात 5 स्टेजेस मध्ये आहे. 7 स्टेजेस इलेक्शनच्या करतायत. याचा अर्थ एका वेळी एक लोकसभेच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे. त्या एकाच दिवशी आपण लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे. त्यामुळे आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही. आज ईव्हीएम वर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे. त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या एस्टॅब्लिश केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणं योग्य आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका, जिल्हा, हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळे न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल, त्यासाठी ते स्ट्रेंथन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू. महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते 400 रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याची देखील व्यवस्था करू. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवू. त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्यतेलाचा देखील समावेश करू. अशा वेगवेगळ्या सूचना, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत. त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू. वाचायच्या आधी त्याचा प्रश्न ऐकलं त्याच्यावर प्रश्न अरे प्रकाशन तर उद्या ओंकार नाही, हे 2 मिनिटं हे प्रकाशन